नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंकुश आणि माझ्या भावाच्या रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी हैदराबादी कच्ची दम बिर्याणी बघणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 किलो चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये मी साधारणतः पाव किलो अद्रक लसणाची मिक्स पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा किलो तळलेला कांदा या ठिकाणी टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धा किलो बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली अर्धी पेंडी कोथिंबीर, अर्धी पेंडी पुदिना आणि मधून चिरलेल्या बारीक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिटर म्हणजे अर्धा किलो दही, मलाई दही टाकलेले आहे। त्यानंतर यामध्ये मी 3 चमचे मटन मसाला, 3 चमचे चिकन मसाला व 3 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये साधारणतः 1.5 चमचे अशा मापाने मी गरम मसाला घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा मी 1.5 चमचा बिर्याणी मसाला यामध्ये टाकत आहे। त्यानंतर यामध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे मी धने पावडर टाकलेला आहे। त्यानंतर मी घरात केलेला काळा मसाला म्हणजेच लाल तिखट यामध्ये मी साधारणतः 5 ते 6 चमचे घेतलेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी ताज्या लिंबांचा 3 लिंबांचा रस या ठिकाणी मी घेतलेला आहे। अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींना मिक्स केल्यानंतर यामध्ये मी गरम केलेलं साधारणतः 5 ते 6 पळी तेल या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। यानंतर भाताला शिजवण्यासाठी पाण्याला आम्ही फोडणी दिलेली आहे। त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, पुदिना आणि मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या व खडा गरम मसाला टाकून पाण्याला फोडणी दिलेली आहे। तर पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये आम्ही 2 किलो बासमती राईस घेतलेला आहे आणि बासमती राईस 75% शिजल्यानंतर आम्ही त्या भाताला चिकनवरती पसरून घेतलेला आहे व त्यानंतर त्यामध्ये पुन्हा आम्ही 5 ते 6 पळी तेल घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 कलर वापरत आहे बिर्याणीला चांगला कलर येण्यासाठी। एक आहे ग्रीन म्हणजे हिरवा कलर, चांगला आम्ही त्यामध्ये ते पसरून घेतलेला आहे चारी बाजूनी। आणि त्यानंतर यामध्ये ऑरेंज कलर म्हणजेच केशरी किंवा नारंगी कलर आपण त्याला म्हणू शकतो, तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी पसरून घेतलेला आहे। व त्यानंतर भाताला आम्ही त्यावरती कांदा व कोथिंबीर पसरून घेतलेली आहे आणि पातेल्याला गव्हाचं पीठ लावून त्यावर झाकण ठेवून चांगलं पॅक केलेलं आहे व साधारणतः 20 मिनिट हाय फ्लेमवरती आणि 10 मिनिट तवा ठेवून त्यावर पातेलं ठेवून 10 मिनिट लो फ्लेमवरती अशा प्रकारे बिर्याणी शिजवून घेतलेली आहे आणि बिर्याणी अशा प्रकारे दिसत आहे। खाण्यास खूप छान झाली होती बिर्याणी आणि थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हा आमचा पहिलाच अटेम्प्ट आहे व्हिडिओ टाकण्याचा, तर आमच्या चॅनलला प्लीज लाईक करा। धन्यवाद।